येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणी टंचाईच्या झळा जाणू लागल्या। दरम्यान या भागात पाण्याच्या टँकरचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे। तसेच याबाबत अधिक माहिती येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी माहिती प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे। प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। येवला तालुक्यामध्ये 10 गावं आणि 18 वाड्या अशा 28 ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने 9 शासकीय टँकरमधून पाणी पुरवठा करण्यासाठी आज सुरुवात करण्यात आली आहे। नांदूर येथील विहिरीहून हे सर्व टँकर भरण्यात येणार असून तालुक्यामध्ये पाठवण्यात येणार आहे। यासाठी जिल्हा स्तरावरून आपल्याला खाजगी टँकर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्याद्वारे हा पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। सरकारी टँकर प्रथमतः देण्याचं तत्त्व हे शासन स्तरावरून त्याबाबतच्या सूचना आहेत। तथापि काही प्रमाणात हा विषय मागच्या वर्षी येवला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित झाला होता हा प्रश्न, परंतु आता जिल्हा स्तरावरून आम्हाला खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश आहेत आणि त्या आदेशानुसारच आपल्याला काल संध्याकाळी 9 टँकर प्राप्त झालेले आहेत जिल्हा स्तरावरून। त्यामुळे आता येवला तालुक्यातील पाणी टंचाई संदर्भात डिझेलमुळे पाणी वाहतूक बंद आहे असा प्रश्न उपस्थित होणार नाही। तीव्रता उन्हाची एप्रिल आणि मे महिन्यामध्ये उन्हाची तीव्रता लक्षात घेता अजून पंचायत समिती स्तरावर जवळपास 12 गावांचे टँकरचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत। त्यावरती पाहणी करून त्याचा अहवाल अजून येणे अपेक्षित आहे आणि जसजसे अहवाल प्राप्त होतील त्याप्रमाणे तात्काळ आणि तातडीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आमच्या तहसील स्तरावर आणि पंचायत समिती स्तरावर केलेलं आहे। किती दिवस टँकर पुरवठा सुरू ठेवणार असेल? आता हा टँकर पुरवठा जो आहे हा साधारण मे एंडपर्यंत असेल, परंतु जोपर्यंत पुरेसा पाऊस पडत नाही तालुक्यामध्ये आणि विहिरींची पाणी पातळी वाढत नाही तोपर्यंत आपण हा टँकर पुरवठा चालू ठेवणार आहे।